शेवगा उत्पादन तंत्रज्ञान. आजच्या व्हिडिओमध्ये शेवगा या बहुवर्षीय भाजी पिकाविषयी माहिती देत आहोत. शेवगा पीक कमी पाण्यात, कमी खर्चात, कमी मेहनतीत आणि कमी कालावधीत अधिक उत्पादन देते. शेवगा शेंगा व पानांना वर्षभर मोठी मागणी असल्याने हे हमखास भाव मिळवून देऊन जास्त नफा देणारे एकरी 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न देऊन शेतकऱ्यांना श्रीमंत बनवणारे पीक आहे. शेतकरी मित्रांनो, लवकरच पावसाळा सुरू होईल. या पावसाळी हंगामात शेवगा पिकाची लागवड करणे फायदेशीर असते. शेवग्याला मुंगना, मोरिंगा किंवा ड्रमस्टिक या नावाने ओळखले जाते. शेवगा हे एक अतिशय फायदेशीर आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे झाड आहे. याला सुपरफूड बनलं जातं कारण याच्या शेंगा, पानं आणि फुलं सर्वच आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत. शेतकऱ्यांनो, तुम्हाला पैसे कमवायचे तर शेवगा जरूर लावा. शेवगा लागवड म्हणजे कमी गुंतवणूक, अधिक जास्त नफा. या शेवगा पिकाची वैशिष्ट्य म्हणजे हे जलद वाढणारे झाड आहे. 6 ते 9 महिन्यात उत्पन्न मिळतं. एकदा लावल्यास सलग 10 ते 12 वर्ष उत्पन्न देते. हे कमी पाण्यात सहज वाढते. शेवगा लागवड पावसाळ्यात म्हणजे जून ते ऑक्टोबर दरम्यान कोरडवाहू भागात, पडीत, हलक्या ते मध्यम पाण्याच्या योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत, परसबागेत, शेतबांधावर आणि पाटाच्या कडेला सहजपणे करता येते. फळबागेत आंतरपीक म्हणून तसेच व्यापारीदृष्ट्या सलग शेवगा बाग लावल्यास शेतकऱ्यास लक्ष्मीची प्राप्ती होते. म्हणूनच ग्रामीण भागात लोकम्हण आहे, हलक्या जमिनीत शेवगा तर भारी जमिनीत कढीपत्ता लावा आणि कमी खर्चात लखपतीपणा. आहारात शेवग्याच्या शेंगाचा उपयोग भाजी म्हणून केल्यास सांधेदुखी थांबते. शेंगामधील अजीवनसत्वामुळे रातांधळेपणा आणि लोहामुळे अशक्तपणा कमी होतो. शेवगा हे आयुर्वेदाच्या दृष्टीनं उपयोगी पीक आहे. शेवगा पाने रुचकर, रुचिकार, वात, कृमीनाशक आहेत. शेवग्याच्या फुलापासून मादक पेय, शक्तिवर्धक पेय, टॉनिक तयार करतात. शेवग्याचा पाला शेळ्या मेंढ्याचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे दुधाळ जनावराच्या दुधात वाढ व दुधाची प्रत सकस होते. शेवग्याच्या बियापासून तेल काढतात. या तेलास बेन ऑइल म्हणतात. या तेलाचा वापर वंगण म्हणून घड्याळ आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या साधनाच्या दुरुस्तीत केला जातो. शेवग्याच्या उन्नत जाती. सध्या शेवग्याचं नवीन बीजोत्पादित बियाणं जे 100% उगवणीचं उपलब्ध झालं आहे. त्यांचे जातीनिहाय दर पुढीलप्रमाणे आहेत. PKM1 जात बियाणे दर 2750 रुपये प्रति किलो. ही देशी जात चवदार गराच्या शेंगाचं उत्पादन देते. ODC3 ओडिसी म्हणजे उड्डण छत्रम, PKM2, धनराज या सर्व शेंगासाठीच्या जातीचा दर आहे 3200 रुपये प्रति किलो. ODC3 ही जात शेवगा व पानासाठी प्रसिद्ध आहे. याचा दर आहे 3500 रुपये प्रति किलो. को2, भाग्या, KDM1, जाफना, मुलानूर, रोहित1, MAX-3, कोरुंभू या सर्व शेंगा जातीच्या जाती याचा दर आहे रुपये 3400 प्रति किलो. मोल, वलयापट्टी या खास पाने उत्पादनासाठीच्या जाती आहेत. यांचा बियाणे दर आहे रुपये 3500 प्रति किलो. आणि देशी शेवगा बियाणं जे तेल निर्मितीसाठी वापर होतो याचा दर आहे रुपये 1200 प्रति किलो. वरील बियाणे कंपनीतर्फे आपल्या गावी, पत्त्यावर, पोस्ट पार्सल, कुरिअर, ट्रान्सपोर्टने भाडेपेठ पाठवले जाते. कुरिअर ट्रान्सपोर्टच्या पावती, डॉकेट नंबर, LR नंबरचा फोटो आपल्या व्हॉट्सअपवर पाठवला जातो. आपले नाव, पत्ता, पोस्टल पिनकोड, मोबाईल नंबर, बियाणे ऑर्डर बुकिंगसाठी जरूर पाठवा. नीड टू डिपॉझिट पेमेंट ऑनलाईन. शेंगासाठी म्हणजे शेंगासाठीच्या शेवगा शेती लागवड करण्यासाठी एकरी 1 किलो बियाणं लागतं. लागवड 10 बाय 10 फूट किंवा 12 बाय 12 फुटावर करावी. 10 बाय 10 फुटावर लावलं तर 435 झाडं लागतात. 12 बाय 12 फुटावर लावलं 302 झाडं बसतात.
पानं उत्पादनासाठी म्हणजे पानासाठीचं शेवगा शेतीसाठी एकरी 10 किलो बियाणं लागतं. पानासाठी लागवडचा शेवगा जेव्हा आपण लावतो तो 2 बाय 2 फुट अंतरावर लावावा. पेरणीपूर्वी 1 तास आधी बियाणं पाण्यात भिजत ठेवावं. पेरणीपूर्वी बियाण्यास 22 टिन म्हणजे 20 ग्रॅम प्रति किलो या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. बियाणे 1 ते 2 बी निदान 2 बी 2 इंच खोल शेतात प्रत्येक खून केलेल्या अंतरावर थेट खड्ड्यात टोपा. नर्सरीत रोपं बनवून लावलं चांगलं, त्यामुळे बियाणं कमी लागेल. 1 बाय 1 फूट खड्ड्यात शेणखत, निंबोळी पेंड किंवा फॉलिडॉल डस्ट आणि मिश्रखत जमिनीत मिसळा. शेवगा बागेस ड्रीपनं पाणी द्या. लागवडीनंतर जमिनीपासून 3 ते 3.5 फूट अंतरावर शेंडा खुडावा. वर्षात 2 छाटण्या जानेवारी व मे महिन्यात करा. शेवग्याच्या झाडाला लागवडीनंतर 5व्या-6व्या महिन्यात फुले लागून त्यापासून 9 महिन्यात गर्द हिरव्या 1.5 फूट लांबीच्या शेंगाचं उत्पादन मिळतं. शेवग्याच्या प्रत्येक झाडात सुमारे 30 ते 50 किलो हिरव्या शेंगा मिळतात. पुढील प्रत्येक वर्षी झाडापासून वाढीव उत्पादन मिळते. ठोक बाजारभाव ₹30 प्रति किलो शेंगाला धरल्यास प्रति झाड ₹900 उत्पन्न मिळतं आहे. एका एकरात 435 झाडं बसतात. ते पाहता 435 गुणिले 900 म्हणजे ₹3,91,300 एकरी उत्पन्न मिळतं. शेवग्याला दरवर्षी खतं, पाणी, मजुरी, पीक संरक्षण यावर जास्तीत जास्त ₹41,000 खर्च येतो. त्यामुळे एकरी 2 ते 3.5 लाख एवढे किमान उत्पन्न व्यापारी शेतीतून मिळते. शेवग्याचं झाड सरासरी 10 ते 12 वर्ष उत्पादनक्षम राहते. शेवग्याची निर्यात आणि योग्य विक्री व्यवस्थापन केल्यास अधिक उत्पन्न मिळतं. निर्यातीसाठी सेंद्रिय पद्धतीनं उत्पादित केलेल्या शेंगाला अधिक मागणी असते. शेंगा पानाला वर्षभर देशात तसेच परदेशात निर्यात करण्यास मोठी मागणी असते. शेवग्याचं झाड ठिसूळ असल्यामुळे जोराचा वारा, वादळामुळे फांद्या मोडतात किंवा झाडे उन्मळून पडतात. वाऱ्यामुळे फुलाची व कोवळ्या शेंगाच्या गळही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेवगा झाडावर कोणीही चढू नका, अन्यथा फांद्या मोडून अपघात होऊ शकतो. शेवग्यावर किडी जसे खोड पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, केसाळ आणि पाने गुंडाळणारी अळी, तसेच रोग जसे मूळकूज, खोडावरील देवी म्हणजे कँकर इत्यादीचा प्रादुर्भाव होतो. यासाठी निमार्क या कीटकनाशकाची फवारणी करावी. ट्रायकोडर्मा बोर्डो मिश्रण या बुरशीनाशकाचा वापर करावा. खोडाला पाणी लागू देऊ नये. थोडक्यात शेवगा हे पीक शेतकऱ्याला फारशी काळजी न घेताही अधिक बाजारभाव आणि जास्त आर्थिक लाभ देणारे बहुवर्षावू पीक असल्याने या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे. आपल्या परसबागेत एकतरी शेवग्याचं झाड असावं. शेतकऱ्याच्या दृष्टीने शेवग्याचं पीक अतिशय लाभदायक आहे. सर्व प्रकारचे दर्जेदार उगवणक्षम बियाणाच्या उपलब्धतेसाठी जरूर संपर्क करा. डॉक्टर RK सीड्स. व्हॉट्सअप अँड मोबाईल नंबर 9404013610. धन्यवाद.